परिषदेची पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणूक 2025 हा लोकशाहीचा उत्सव साजरा होत असताना मी थेट नगराध्यक्ष म्हणून शिवराष्ट्र पॅनेलच्या माध्यमातून नगराध्यक्ष पदाकरता उभा आहे। मी का उभा आहे की गेले 40 ते 45 वर्षाचा माझा राजकीय प्रवास एकदम शून्यातून सुरू झाला। कुठल्याही पद्धतीनं राजकीय पार्श्वभूमी नसताना या नगर परिषदेमध्ये काम करण्याची मला संधी 2001 पासून मिळाली। 2001च्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये मी उपनगराध्यक्ष झालो सलग 5 वर्ष। अनेक लोकोपयोगी काम करण्याचा प्रयत्न केला आणि त्यात यशस्वी झालो। त्यानंतर कधी मला पराभवाला देखील सामोरं जावं लागलं, परंतु कधीही विजयाने मातलो नाही आणि पराभवाने खचलो नाही। माथेरानच्या स्थानिक जनतेबरोबर जी माझी असलेली घट्ट नाळ हे माझ्या ऊर्जा स्रोताचं महत्वाचं कारण आहे। माथेरानच्या तमाम गोरगरीब जनतेमध्ये मी कधी जातपात मानली नाही आणि जातीपातीचं राजकारण केलं नाही। सर्व धर्म समभाव या उक्तीप्रमाणे शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीचा अवलंब करून मी माझा राजकीय प्रवास सुरू केला आणि यापुढे देखील त्याच्याच पद्धतीने सुरू राहणार आहे। मला काँग्रेस विचारसरणीनंतर राष्ट्रवादी आणि पूर्वीपासून माथेरान नगरपालिकेची निवडणूक आम्ही शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि RPI या माध्यमातून लढवत आलेलो आहोत आणि तोच पॅटर्न जिल्ह्यामध्ये किंवा राज्यामध्ये अवलंबला गेला तर माथेरान पॅटर्न हा महाराष्ट्र राज्यामध्ये प्रसिद्ध झाला। आगामी निवडणुकीमध्ये लढत असताना माथेरानच्या तरुणांना रोजगार देणं हे मला पहिलं कर्तव्य आहे। त्याचप्रमाणे महिला आहेत, बचत गटाच्या माध्यमातून किंवा अजितदादांनी जी लाडकी बहीण योजना सुरू केली त्याचा बराचसा फायदा आमच्या माथेरानच्या महिलांना झालेला आहे। महिला सक्षमीकरण करणं हे माझं भविष्यातलं उद्दिष्ट असणार आहे। युवकांना रोजगार, महिलांना सक्षमीकरण, माथेरानच्या पर्यटन वृद्धीमध्ये वाढ आणि आता कसे पूर्वी जे माथेरानला पर्यटक यायचे आणि आज जे पर्यटक येतात त्या पर्यटकांमध्ये फार फरक झालेला आहे। माथेरानमध्ये फार मोठं पोटेन्शियल आहे की माथेरान इकोसेन्सिटिव्ह झोन असल्यामुळे जरी याला विकासाच्या कामांवरती निर्बंध येत असले तरी पर्यावरणपूरक विकास करण्याला कुठलीही अडचण येणार नाही आणि त्यातून मार्ग कसा काढायचा याचा मी सगळा अभ्यास करून माझ्याकडे सगळ्या योजना तयार आहेत। माथेरानमध्ये ॲडव्हेंचर्स गेम सुरू करणं, माथेरानमध्ये हे ज्या पद्धतीने पर्यटक येतात ट्रेकिंग करता, पावसाळी पर्यटन वाढलेलं आहे। पूर्वीचं पर्यटन म्हणजे दिवाळी, नाताळ, मे महिना असायचा, पण आता पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात आणि पूर्वीच्या पर्यटन आणि आत्ताच्या पर्यटनामध्ये जो तफावत झाली आणि याच्यापेक्षाही चांगलं मेडिकल टुरिझम असेल, एज्युकेशनल टुरिझम असेल किंवा डे क्राऊड असेल, स्कूल ट्रिप्स असतील किंवा तुमच्या IT कंपनीच्या कॉन्फरन्सेस असतील, या अनेक विविध प्रकारे पर्यटकांना आकर्षित करण्याच्या योजना माझ्याकडे आहेत आणि अशा पद्धतीने जेव्हा पर्यटकांचा ओघ माथेरानकडे वाढेल तर निश्चितपणे माथेरानकरांचे आर्थिक स्तर उंचावला असेल। विशेष सांगण्याचं म्हणजे 1999 पासून माथेरान नागरी सहकारी पतसंस्था आम्ही ताब्यात घेतली। हुतात्मा भाई कोतवाल, भाऊसाहेब राऊत आणि कैलासवासी गोपाळराव शिंदे यांनी 23 जून 1949 साली स्थापन केली संस्था 1999 मध्ये आम्ही ताब्यात आली आणि आज तागत तेव्हा 753 सभासद होते आणि आता जवळजवळ 1700 सभासद झालेले आहेत। माथेरानच्या व्यावसायिकांना, व्यापाऱ्यांना, लहान मोठे उद्योगधंद्याला भरीव अर्थसहाय्य मिळावं या दृष्टीने मी सोसायटीच्या माध्यमातून प्रयत्न केलेले आहेत। माथेरानमध्ये आता पर्यटक येत असताना त्यांना ATM ची सुविधा त्रास होता, युनियन बँकेचे एकच ATM असल्यामुळे ते देखील मी ज्या शिवराष्ट्र पॅनलच्या माध्यमातून निवडणूक लढवली तेव्हा आश्वासित केलं होतं की माथेरानला 2 ATM सुरू करणार आहोत। त्यापैकी एक ATM आम्ही 23 जूनला आता गेल्या वर्षी सुरू केलेले आहे। त्याचा फायदा व्यापारी, नागरिक, पर्यटक, घोडेवाले, रिक्षावाले सर्वांना होत असतो आणि त्याचप्रमाणे दस्तुरी नाक्यावर दुसरं ATM सुरू करण्याचा आमचा मानस आहे, त्याची सर्व तयारी झालेली आहे। आमची निवडणूक झाल्यानंतर ते देखील आम्ही सुरू करण्याचा प्रयत्न करू। प्रश्न राहिला घोडेवाले, रिक्षावाले यांचा। घोडेवाल्यांना कशा पद्धतीने आर्थिक समृद्धी करता येईल किंवा त्यांचं संवर्धन होईल की घोडा हे माथेरानचं आकर्षण आहे। घोड्याच्या बाबतीमध्ये इथं रायडिंग स्कूल करणे, त्या माध्यमातून इथं कॅम्प आयोजित करणे आणि त्या माध्यमातून पर्यटक वाढणे हा देखील माझ्याकडे समोर उद्देश आहे।
घोड्याच्या माध्यमातून माथेरानमध्ये उच्च प्रतीचे जॉकी तयार झालेत. आज तुम्हाला नावं घ्यायची झाली तर वसंत शिंदे असतील, संदेश आखाडे असतील, रांजाणे असतील, बेलोसे असतील, बिरामणे असतील, ढेबे असतील, नालबंद असतील, असे अनेक. म्हणजे माथेरानमध्ये जे पोटेन्शियल आपल्याकडे अवेलेबल आहे आणि जे घोडेसवारी आमच्या इथले जे युवक करत असतात त्यांना रेसिंग मध्ये कशा पद्धतीने जाता येईल. माथेरानचे अश्वचालक हे 7 समुद्र पार गेलेले आहेत. ते माझे मित्र बबन चोरगे त्यांची मुलं तिन्ही लंडनमध्ये स्थायिक झालेली आहेत आणि याचा आम्हाला अभिमान आहे. आणि भविष्यात अशाच पद्धतीचे युवकांना इथल्या पर्यावरणपूरक आणि इथल्या ज्या साधन सुविधा आहेत त्याची उपलब्धता करून देऊन माथेरानचा रोजगार वाढवण्यासाठी नेहमीच प्रयत्न करणार आहे. दुसरा विषय माथेरानच्या घरांचा. माथेरानमध्ये अनुदानित बांधकामं फार मोठ्या प्रमाणात झालेली आहेत. त्याची नैसर्गिक गरज आहे लोकांना. कुटुंब वाढलेलं आहे, ते झाली इथं परमिशन देखील नाहीये. पण लोकांना राहण्याची व्यवस्था करणं हे फार गरजेचं आहे आणि त्यांना संरक्षण देणं हे माझं काम आहे. गेल्या 40 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये कुठल्याही प्रकारचं अनुदानित बांधकामाला जशी मला माहिती कल्पना आहे याची की अनुदानित बांधकामाला संरक्षण देणं हे नगरसेवकाचं नगराध्यक्षाचं काम नाही. पण इथली परिस्थिती वेगळी आहे. इथल्या लोकांना त्यांची राहण्याची गरज की त्यांच्या मूलभूत सुविधा, पायाभूत सुविधा देणं आणि त्यांच्याकडे जी अनधिकृत हा शिक्का आहे तो राज्य शासनाच्या 2011 नंतर 11 पूर्वी जे झालेले आहेत त्यांना कायम करणं आणि निश्चितपणे त्याला मला यश येईल. राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार, आपल्या कोकणचे भाग्यविधाते नामदार सुनीलजी तटकरे साहेब, त्याचप्रमाणे आमच्या रायगड जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष सुधाकरजी घारे या सर्वांच्या सहकार्यातून आम्ही हे निश्चितपणे पूर्ण करू. आम्हाला उद्धव बाळासाहेब ठाकरे, आदित्य ठाकरे आणि कर्जत तालुक्यातले उपजिल्हा प्रमुख नितीनदादा सावंत यांचं भरीव सहकार्य लाभत आहे. माथेरानच्या जनतेचा सततचा वाढता पाठिंबा मला मिळत असल्यामुळे मी आणि माझ्या समवेत असणारे 20 नगरसेवक निश्चितपणे निवडून येईल आणि मला त्याची खात्री आहे. आणि त्यांनी मला ह्याच्यात विजयी केल्यानंतर त्यांच्या विश्वासाला कधी तडा दिला जाणार नाही याची मी आपल्याला शाश्वती देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.